नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी पॅक ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आपण आता रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे आणि जर का तुमचे काही चुका झाल्या असतील रजिस्ट्रेशनमध्ये तर त्याची करेक्शन विंडो कधीपासून ओपन होईल याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते सीईटी पॅक ग्लोबल ऑनलाईन इथे आणि महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत. रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, फुल टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेबव्ह्यू सुद्धा मिळणार आहे. आपल्या ग्लोबल ऑनलाईन ॲपवर डेमो क्लासेस सुद्धा अवेलेबल आहे, तिथे जाऊन पण तुम्ही बघू शकता. आपली जी बॅच आहे ती येत्या 19 जानेवारीपासून सुरू होते आहे, नवीन बॅच. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. याची जी फीज असणार आहे ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर नक्की करा. तर सीईटी सेलने आपल्याला रजिस्ट्रेशनची लिंक जी आहे तारीख सांगितलेली होती. MCA CET 7 तारखेपासून सुरू झाली आहे, 7 जानेवारीपासून, आणि एंड आहे 10 फेब्रुवारी. तर आमच्या मते 10 फेब्रुवारी नंतर लगेच 2-3 दिवसासाठी आपल्याला करेक्शन विंडो येणार आहे. त्यामध्ये तुम्ही सगळं एडिट करू शकता आहात. जेणेकरून तुमची काही मिस्टेक झाली असेल तर तुम्ही तिथे नक्की एडिट करू शकता आहात. त्यामुळे जर 10 फेब्रुवारी नंतर आहे ना, थोडं लक्ष ठेवायचं सीईटी सेल साईटवर, जेणेकरून आपलं जर का चुकी झाली असेल तर ती आपल्याला एडिट करून पुन्हा व्यवस्थितपणे करता येईल. त्यामुळे 10 फरवरी नंतर, म्हणजे 10 फरवरीपर्यंत आणि नंतर तुम्ही नक्की लक्ष ठेवा. करेक्शन विंडो ही 10 फरवरी नंतरच सुरू होईल आहे, ते पण फक्त 2-3 दिवसासाठी. त्यामुळे 2-3 दिवसच आपल्याकडे असणार आहे सगळं एडिट करायला, जेणेकरून जे आपलं चुकलं आहे ते एडिट करायला आणि बरोबर करायला. ठीक आहे, त्यामुळे काहीही टेन्शन घेऊ नका. कारण प्रत्येकच सीईटी आपल्याला रजिस्ट्रेशन केल्यानंतर करेक्शन विंडोचं ऑप्शन देते आहे. कारण प्रत्येकाकडून चुका होतात आहे, काही अपलोडिंगला चुका होईल, काही एडिट पर्सनल डिटेल्समध्ये चुका होतील. त्यामुळे काहीही टेन्शन घेऊ नका. करेक्शन विंडो ही आपली 10 फरवरी नंतर 2-3 दिवसासाठी सुरू असणार आहे. त्यामुळे नक्की लक्ष द्या आणि एकंदरीत अभ्यासाला सुरुवात करा. तर MCCETचा पॅटर्न आपल्याला माहिती आहे. 100 प्रश्न असणार आहे, 200 मार्कांसाठी, 90 मिनिटांचं असणार आहे. कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग तिथे नाही आहे आणि 4च सेक्शन असणार आहे: मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल अँड ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग, कम्प्युटर अँड कॉन्सेप्ट्स आणि इंग्लिश आणि कंप्रेशन. तर मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न असणार आहेत, लॉजिकल रिझनिंगचे 30 प्रश्न असणार आहेत, कम्प्युटर अवेअरनेसचे, कम्प्युटर कॉन्सेप्टचे 20 प्रश्न आणि इंग्लिश कॉम्प्रेशनचे 20 प्रश्न. ठीक आहे. मॅथमॅटिक्सचे प्रश्न थोडे हार्ड असतात आहे, पण ते प्रॅक्टिसने कव्हर होईल आहे. त्यामुळे आपल्या क्लासमध्ये जे आहे ना, आपण मॅथमॅटिक्स किंवा चारही सब्जेक्ट व्यवस्थितपणे मॉक टेस्ट आणि अभ्यास करून छान प्रकारे आपण ते इझी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि आपली एक्झाम डेट काय आहे? 30 मार्च 2026 आहे. ठीक आहे. एकंदरीत तुम्ही आजपासून जर का सुरुवात करत असाल तर तुम्हाला 2 तास तरी मॅथमॅटिक्सला देणं आवश्यक आहे. 1.5 तास तुम्ही ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंगला देऊ शकता. बाकी 1 तास कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि 1 तास इंग्लिश कंप्रेशन. पण इंग्लिश आपल्याला इझी जातं किंवा मग त्याची प्रॅक्टिस करायची काही गरज नाही, अशा पद्धतीचं काहीही भ्रमात राहू नका. इंग्लिश हे आपल्याला मार्क्स गेन करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे प्रत्येकच सेक्शनचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपली जी बॅच आहे ती येत्या 19 जानेवारीपासून सुरू होते आहे. ते ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे आणि तुम्हाला एनरोल करायचं असेल तर या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे आणि एकंदरीत आपल्याकडे इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमधून आपण शिकत असतो. टोटल लेक्चर जे आहे ते 2 आणि 3 पर डे अशा पद्धतीने असतात आहे आणि रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते लाईव्ह क्लास झाल्याच तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे. त्यामुळे काहीही टेन्शन नसणार आहे. आणि नोट्स जे आहे ते प्रिंटेबल फॉर्ममध्ये असेल, आधी तुम्ही डाउनलोड कराल, त्यानंतर प्रिंट सुद्धा करू शकता. त्यानंतर लेक्चर वाईज शॉर्ट नोट सुद्धा तुम्हाला देण्यात येतील. त्यातून सुद्धा तुमचा छान अभ्यास होईल आहे. आणि सोबतच आपण जेव्हा एखाद्या एक्झामची प्रिपरेशन करत असतो तेव्हा आपल्याला मॉक टेस्टची खूप आवश्यकता असते. त्यामुळे आपण 50 अधिक मॉक टेस्ट तुम्हाला MCCETसाठी देत आहोत, जेणेकरून एकंदरीत पेपर कसा येतो किंवा मग 90 मिनिट्समध्ये ते कसं सॉल्व्ह करायचं याची तुमची छान प्रॅक्टिस होते आहे. त्यामुळे कसलंही टेन्शन घेण्याची गरज नाही. सोबतच 2000+ MCQ फॉर प्रॅक्टिस आम्ही तुम्हाला देतो आहोत, जेणेकरून जितके जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सॉल्व्ह कराल तितकी जास्त तुम्हाला छान प्रॅक्टिस होईल आणि एकंदरीत छान अभ्यास होईल आहे. ठीक आहे. तशा पद्धतीने
पद्धतीने आपल्या बॅच आपण डिझाईन केलेली आहे आणि ती 19 जानेवारीपासून सुरू होते आहे. ओके, जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.